नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 3 तारखेला घेतलेली नीटची एक्झाम कॅन्सल झाली बघा. कारण काय तर पेपर फुटला. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये पेपर फुटला आहे. जवळजवळ 22 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. त्यांचं नुकसान झालं आहे. 2024मध्ये पण पेपर फुटला होता. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे का नॅशनल ट्रबल एजन्सी आहे? विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणारं कुणी नाही आहे. 10 ते 12 लाख रुपयांना एक पेपर त्या ठिकाणी फोडला जातो. आता पुन्हा एक्झाम होणार आहे. ज्या पोरांनी तयारी केली होती, चांगला पेपर गेला होता, त्यांचं काय आता? त्याच्यामुळे सिस्टीम जोपर्यंत सुधारत नाही ना, करप्ट सिस्टीम, तोपर्यंत कायदं कितीही कठोर केलं तरी काही उपयोग होणार नाही आहे. आता त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सोडा, किती टेन्शन असेल. पुन्हा तीच प्रोसेस, पुन्हा अप्लाय करायचं, पुन्हा अभ्यास आणि पुन्हा एक्झाम आहे. आणि ज्यावेळेस पेपर लीक होतो त्याची जी नेक्स्ट एक्झाम असते त्याची डिफिकल्टी लेवल अतिशय हार्ड असते. आता त्याचं पण काय होणार बघा. अतिशय भयंकर एका पिढीचं जवळजवळ नुकसान झालं आहे. ह्या जबाबदार कोण आहे? कोणी जबाबदारी घेणार नाही, कोणी राजीनामा देणार नाही, काही नाही.